नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर आता मल्लिकाचा खरा चेहरा पुराव्यासकट आता आदिरा आणि स्वानंदी कशी समोर आणतात. स्वानंदी आणि समर गेलेले असताना इकडे घरामध्ये पुन्हा एकदा आदिरासोबत आणि रोहिणीसोबत अंशुमनने केलेल्या त्या हॅरॅसमेंटने ज्या वेळेस आता घरी समर येतात, आदिरा आता समरला अंशुमनची सगळी हकीकत सांगते. त्याच वेळेस आता रागाने बेभान होऊन भडकलेला समर आता अंशुमनची कशी भयानक निर्णयाने हकालपट्टी करतो. आणि त्याचबरोबर घरी आलेली मंदाकिनी आता मल्लिकाचे भयानक सत्य ज्या वेळेस आता समरला सांगते, त्याच वेळेस आता स्वानंदी भयानक पुराव्यानिशी मल्लिका दोषी होती आणि मल्लिकाने आदिरा रोहनचा डिव्होर्स घडवून आणला हे पुराव्यानिशी आता समोर आणताच इकडे आता अंशुमन आणि मल्लिका दोघांचीही समर कशी हकालपट्टी करतो. तर आदिरा आता त्यांच्या कपड्यांची बॅग त्यांच्या अंगावर भिरकावून आता मल्लिका अंशुमनला बाहेरचा रस्ता दाखवत मंदाकिनी कशी आता मल्लिकाला बाय बाय करते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता श्वेताला न्याय देत स्वानंदीने अंशुमनचा आता एकच व्हिडिओ समरला दाखवून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते. आणि आपला अंशुमन एवढ्या नीच प्रवृत्तीचा निघाला हे पहिल्यांदा समोर येऊन समरच्या डोळ्यावरची आंधळी पट्टी आता एका झटक्यात स्वानंदीने बाजूला केलेली असते. आणि त्याचबरोबर आता अंशुमनसाठी आता समरने त्याला 3 महिने कंपनीत येण्यासाठी मनाई केलेली असते. तर स्वानंदीने अंशुमनला आता घरचा नोकर बनवून सगळी काही कामं करायला सांगितलेले असतात. आता याचा अंशुमनला जाम राग आलेला असतो. आणि इकडे आता अंशुमनने फ्लॉवर पॉट सुद्धा आता खाली टाकून समरने त्यावेळेस स्वानंदीला थांबवून आता वाचवलेलं असतं. समर स्वानंदी आता इकडे कंपनीमध्ये जातात. तर त्याच वेळेस इकडे आता स्वानंदीने रोहिणीला अंशुमनवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. आणि अंशुमन कसा काम करतो याची व्हिडिओ देखील आता स्वानंदीने रोहिणीला आता तिच्या मोबाईलवर पाठवायला सांगितलेले असतात. इकडे आता अंशुमन हा किचनमध्ये येऊन आता सगळ्यांसाठी आता पुन्हा ब्रेकफास्ट बनवून टेबलवर ठेवतो. आता तिथे मल्लिका अर्पितासुद्धा येतात. तर त्याच वेळेस रोहिणी तिथे येते. आणि रोहिणीला येता क्षणी आता अंशुमन हा रोहिणीला बोलू लागतो. अंशुमन म्हणतो की ती स्वानंदीची काही तू असिस्टंट झाली की काय. आणि त्या स्वानंदीला मॅडम वगैरे म्हणायचं नाही, काल आलेली मुलगी या घरात आहे आणि तुला जास्त मात चढलाय ना, तुम्ही शेपारलेत. तर लगेच आता असे बोलून ताबडतोब आता तिथेच असलेल्या झाडू पोछाला आता जोराने अंशुमन लाथ मारतो. पण त्याच वेळेस त्या आता भांड्यातील पाणी पुन्हा तिकडे येत असलेल्या आदिराच्या अंगावर उडते. आता आदिराला ते बघून राग येतो. आणि आदिरा आता अंशुमनवर तिकडे येऊन अंशुमनवर भडकते आणि म्हणते की मूर्खा, तुला काही अक्कल आहे का नाही. आणि एकदमच नीच प्रवृत्तीचा निघाला. एवढं सगळं होऊनही गपचूप कामं करायचे होते. पण नाही, तुझा माच काही उतरत नाही. आणि नंदूताईने तुला जी शिक्षा दिली ना, तीच अगदी योग्य असल्याचे आदिरा आता अंशुमनला बोलून आदिराने अंशुमनची आता चांगलीच लायकी काढलेली असते. आणि आता अंशुमनची मूर्ख, नालायक, नीच मुलगा असे म्हणत आता लायकी काढून तू भाऊ म्हणण्याच्या लायकीचा नाहीच हे असे आदिरा आता अंशुमनला सांगते. आता आदिराने रोहिणीला अंशुमनवरती नजर ठेवायची सांगितलेली असते. आणि तेवढ्यात आता रोहिणी आदेश देत अंशुमनला म्हणते की तुम्ही फरशी पुसून घ्या. तर ती ऐकताच आता अंशुमनला जाम राग येतो. अंशुमन म्हणतो की मला काम सांगतेस आणि तेही माझ्या घरात. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की करणार नाही. तर ताबडतोब रोहिणी तिचा मोबाईल काढते आणि अंशुमनचे आता बोलणे रेकॉर्ड करू लागते. अंशुमन जाम रागाने आता लालेबुंद होऊन रोहिणीच्या हातातील तो मोबाईल घेतो आणि फेकून देतो. आता इकडे आता अंशुमनने आता इकडे आदिरावर आणि रोहिणीवरती राग काढलेला असतो. आता इकडे संध्याकाळी आदिरा ही बाहेर गेलेली असते. तर त्याच वेळेस आता सुस्मिताला घेऊन मंदाकिनी आता राजवाड्यांच्या घरी येते. आणि आता तिथे अंशुमन, समर आणि स्वानंदीही आलेले असतात. तर अंशुमन आता पोछा मारत असतो. आणि आता तिथे येता क्षणी पोछा मारत असलेल्या अंशुमनला बघून आता मंदाकिनी भडकते आणि ताबडतोब आता पुढे येत
लगेच आता मंदाकिनी अंशुमनकडे बघते आणि बोट करत म्हणते, काय केलंयस तू आणि तू कसे तुझ्यावरती संस्कार केले? तुला ना ही जी शिक्षा झाली ना याच्यापेक्षा जास्त शिक्षा व्हायला पाहिजे होती आणि तुला जेलमध्ये पाठवायला हवं होतं. अरे त्या पोरीने काय केलं होतं? तिच्या इज्जतीवरती हात घालायला निघालास आणि कसल्या प्रकारचे संस्कार आहे तुमच्यावरती? आणि माझी मुलगी या घरात तर अजिबात सुरक्षित नाही असं मला वाटतंय. काय अशी हे करण्याची गरज आहे का? हे आहेत का तुमचे संस्कार? या भाषेत मंदाकिनी आता अंशुमनला बोलते. अंशुमनला मंदाकिनीचे ते बोलणे ऐकून धक्काच बसलेला असतो. पण त्याच वेळेस आता समर देखील तिथे येतो आणि आजी देखील तिथे आलेली असते. मल्लिका आता हात जोडून मंदाकिनीला म्हणते की अहो मंदाताई, अहो अंशुमन जरी रागीट असला ना तरी माझी बेबी डॉल ना अगदी सोन्यासारख्या मनाची आहे आणि ती जरी थोडीशी तापड असली तरी तिचं मन अगदी स्वच्छ आहे आणि तिच्यावरती खूप चांगले संस्कार आहेत. तर ते ऐकताच आता मंदाकिनी म्हणते की म्हणून तुम्ही आदिराला डिव्होर्स देण्यासाठी मला पैसे देत होता काय? ते ऐकताच आता समरला धक्का बसतो. समर म्हणतो की काय बोलताय तुम्ही? तर आता मंदाकिनी म्हणते की अगदी बरोबर बोलते आणि या मल्लिका काकूने म्हणजे व्याहीनबाईने आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी माझ्याकडे डिवोर्स पेपर पाठवले आणि मला रोहनची खोटी सही घ्यायला सांगितलं आणि मला या बदल्यात पैसे देऊन 4 BHK फ्लॅटसुद्धा या देणार होत्या. विचारा बरं यांना तोंडावरती. आता ते ऐकून समरला धक्का बसतो आणि मंदाकिनीने सगळ्यात मोठ्या सत्याची भांडेफोड केलेली असते. समर म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही? मल्लिका म्हणते की अहो बहीणबाई काय बोलताय? उलट आदिराचा संसार व्हावा, तिला त्या घरात व्यवस्थित वागणूक मिळावी, तिला काही त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला पैसे देत होते, तुम्ही पैसे मागत होती. ते ऐकताच आता मंदाकिनी तोंडाला हात लावते आणि म्हणते की बाबो काय बोलताय व्याहीनबाई? अहो आदिरा आणि रोहनचा जर संसार मोडला, माझी बेबी डॉल लाडात वाढलेली आहे, तुमचा रोहन खूप चांगला मुलगा आहे, तो टिकणारच नाही. म्हणून जर आदिरा माहेरी आली आणि त्यांचा जर डिवोर्स झाला तर तुम्हाला 4 BHK फ्लॅट देते असे तुम्ही सांगितले आणि आता तुम्ही मला तोंडावर पाडता आणि खोटं बोलता. नाही नाही व्याहीनबाई, मला तुमचे रंग आणि रूप त्याच वेळेस कळालं होतं ज्यावेळेस तुम्ही मला बांगड्या गहाण ठेवायला सांगितल्या होत्या. आता ते ऐकताच समरचा तर भयानक धक्का बसून आता मोठा समरला शॉक बसतो आणि समर डोक्याला हात लावतो. ही मंदाकिनी काय बोलू राहिली? तर आता आजीला देखील धक्का बसलेला असतो आणि स्वानंदी आता तिथे येते. तर समर म्हणतो, स्वानंदी मॅडम बघितलं का, तुमची आई चक्क मल्लिका काकूंवर आरोप करतायत. तर आता समरकडे बघत स्वानंदी म्हणते की आरोप नाही आहेत, हे खरं आहे राजवाडे. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि लगेच आता स्वानंदी मल्लिकाकडे बघत म्हणते की काकू, त्याचा देखील माझ्याकडे पुरावा आहे, तुम्ही तुमच्या तोंडाने सांगता की पुरावा दाखवू. आता मात्र मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो. मल्लिका म्हणते, स्वानंदी अगं काय बोलतेस तू? मी कशाला असं करेन आणि मी कशाला डिवोर्स पेपर पाठवीन आणि मी कशाला यांना पैसे देईल? तर त्याच वेळेस आता स्वानंदी ही आता तिच्या मोबाईलमधील सुष्मिताने पाठवलेला तो व्हिडिओ समरला दाखवते आणि म्हणते की बघा राजवाडे, या व्हिडिओमध्ये काकू काय म्हणाल्यात आणि यांनी आईला कसे पैसे दिले. तर त्यामध्ये आदिरा जर आमच्या घरी आली, माहेरला आली, तर कायमची ज्यावेळेस आदिरा घरी येईल त्यावेळेस तुम्हाला मी 4 BHK फ्लॅट देईल आणि पैसे कसे दिले हे सगळं आता त्या व्हिडिओमध्ये आता समर बघतो आणि मल्लिकाचे भांडे फुटलेले असते. प्रेक्षकांनो, इथेच आता सत्याचा भयानक उलगडा समरला झालेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने समर आता इकडे मल्लिकाकडे बघतो आणि म्हणतो, काकू स्वतःच्याच मुलीचा संसार मोडायला निघाली आणि त्यासाठी तू चक्क डिव्होर्स पेपर पाठवले आणि रोहनच्या खोट्या सह्या घेण्याचा डावसुद्धा रचला आणि तेही त्यांनी रोहनच्या आईला पैसे देऊन. हे अतिभयंकर आहे मल्लिका काकू आणि या चुकीला तर शिक्षा नाहीच असे म्हणत आता समरने मल्लिकाला भयानक निर्णयाने मल्लिकाला झापलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आदिरा आता तिथे येते आणि आता आदिराला ते सत्य समजताच आता आदिराला मल्लिका आणि अंशुमनचा दोघांचाही राग आलेला असतो. आदिरा म्हणते की अरे अगं तू आई आहेस की
चांडाळीन, अगं स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघालीस आणि रोजच्या खोट्या सह्या घेण्यासाठी चक्क नंदूताईच्या आईकडे डिवोर्स पेपर पाठवले आणि त्यांना पैसे देऊ केले. आता तुला या पाप चुकाला शिक्षा नाही. आणि त्यानंतर इकडे आता आदिरा समरला म्हणते की पिंट्या दादा, तुला माहिती आहे का, तुम्ही गेल्यानंतर इथे अंशुमनने फरची पुसत असताना त्या भांड्यातील पाण्याला लाथ मारली आणि ते पाणी माझ्या अंगावर सांडलं आणि मला वाटेल ते बोलला. आणि त्यानंतर आता आदिरा पुढे येत समरला म्हणते की पिंट्या दादा, एवढंच नाही तर आता रोहिणीला नंदूताईने अंशुमनवर लक्ष ठेवायला सांगितले होते. तेव्हा आता अंशुमन हा दादागिरी करत होता, तर रोहिणी ज्यावेळेस त्याचा व्हिडिओ काढायला लागली त्यावेळेस रोहिणीचा मोबाईल हातात घेत जोराने त्याने फेकून दिला आणि मोबाईल फोडला. आता ते ऐकून समरला धक्का बसतो. स्वानंदीने मलिकाचे पहिले तर आदिराने अंशुमनचे 2 सत्य समोर आणलेले असते आणि 3 भयानक सत्याचा भयानक उलगडा आता समरला होता. क्षणी रागाच्या रुद्रावताराने लालेबुंद झालेला समर एकच भयानक निर्णय घेतो आणि म्हणतो की आजी, ताबडतोब मलिका काकूला आणि अंशुमनला या घरातून बाहेर जायला सांग. आता त्यांचं या घरात राहणं काही खरं नाही. आणि यांनी कपट रूपाने तर खूपच मोठी धडाडी मारली आणि काय काय कुटाणे केलेत, त्यांचे याला माफी नाही. आजी, यांना तू जायचं सांग. आदिरा म्हणते की थांब ना पिंट्या दादा, मीच यांच्या कपड्यांची बॅग घेऊन येते. आणि आदिरा मलिका अंशुमनचे घालायचे कपडे आता बॅगमध्ये भरून आता ती मलिका अंशुमनच्या अंगावर फेकते. आणि इकडे आता समरने मलिका आणि अंशुमनची हकालपट्टी करून त्यांना जायला सांगितलेलं असतं. आणि भयानक पुराव्यानिशी स्वानंदीने आता मलिकाला तोंडावरती पाडून मंदाकिनीने आता मलिकाची बोबडी वळवलेली असते. आणि रोहन आदिराला वेगळं करायला निघालेली मलिका आता तिथेच तोंडावर पडलेली असते. आणि त्याच वेळेस आता मलिकाने डिव्होर्स पेपर पाठवून रोहनची खोटी सही घ्यायला सांगितल्याचे पुरावा आता समरला दाखवून स्वानंदीने एका झटक्यात अंशुमन आणि मलिकाचा खेळ खल्लास केलेला असतो. तर कशी वाटली स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोहन आदिराला आता स्वानंदी कशी पुन्हा एकत्र आणते आणि मंदाकिनीची पाय जमिनीवर आणून रोहन आदिराचा कसा संसार सुरू होतो आणि स्वानंदी कशी आता प्रेमाने समरला जिंकते. प्रेक्षकांनो, हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.